नमस्कार, मैं हूं राजकुमार बिचकोरा। आप देख रहे हैं टुडे फ्लैश न्यूज़ ऑफिशियल। इस समय मैं सांता क्रूज स्टेशन के ठीक समीप खड़ा हूं। जैसे जैसे लोकसभा चुनाव करीब आ रहे हैं वैसे वैसे राजनीतिक सरगर्मी बढ़ती चली जा रही है। आपने ही पिछले कुछ 2-3 महीने 4 महीने के अंदर आपने देखा होगा, एक तरफ शिवसेना की दो फाड़ हो गया, एक तरफ चले गए एकनाथ शिंदे जी, एक तरफ उद्धव बाला ठाकरे जी। अब हाल ही में शरद पवार के परिवार में ही उनके भतीजे ने पार्टी अलग बना ली और चुनाव आयोग ने पार्टी का नाम और चुनाव चिन्ह अजीत दादा पवार को नाम पे दे दिया। अब लोगों में असमंजस स्थिति बनी हुई है। चुनाव चिन्ह चला गया, पार्टी का नाम चला गया, लेकिन क्या कार्यकर्ताओं में आज भी वो उत्साह है शरद पवार जी को लेकर? क्योंकि जो कद उनका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अंदर अजीत दादा का था, अब क्या वो कद यहाँ पर रहेगा? इस सारे विषयों पर चर्चा करने के लिए मेरे साथ में शरद पवार जी के सबसे करीबी रघुनाथ सुतार, इस सारे विषयों पे चर्चा करने के लिए हम यहाँ पर आए हुए हैं। अब देख सकते हैं यहाँ पे उन्होंने बाकायदा इसका आज शायद मुझे लगता है कि आज उन्होंने आज ओपनिंग किया हुआ है। राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद चंद्र पवार, जो कि हाल ही चुनाव आयोग ने उनको ये नाम दिया है। संघर्षाची करू तयारी पर तुनी लावू आव्हान सारी, चला नवा लढाईची फुंकू तुतारी जो चुनाव चिन्ह मिला है, आदमी जो इस तरह बजा रहा है तुतारी, ये चुनाव चिन्ह अब आवंटित किया गया है। अब शरद चंद्र पवार गुट के नेताओं के पास अब जो है कि घड़ी जो चुनाव चिन्ह था उनके पास नहीं है। पवार साहब, घड़ी तो चली गई, पार्टी का नाम भी चला गया, अब आपको दी गई है तुतारी। क्या कैसा लग रहा है कि मतलब चुनाव चिन्ह जाने से आप लोगों के मन में कोई निराशा है या कोई गम है? बघा, मी आता माझं रनिंग वय 81 वर्ष आहे। मी एक सरकारी नोकर होतो काय, त्यामुळं मी पूर्वीपासून कधी राजकारणात नव्हतं, पण राजकारण करायची माझी इच्छा होती आणि माझी ध्येय होतं। ज्या वेळेला मी पवारसाहेबांना मी ओळखतो किंवा बाळासाहेब ठाकरेंना पण मी ओळखतो, मी बाळासाहेब ठाकरे पवारसाहेबांचा विचार घेऊन काय दिवस म्हणजे माझं काम करत होतो, पण सक्रिय राजकारणात नव्हतो। मी माझ्या रेल्वेचा गव्हर्मेंट सर्व्हंटचा राजीनामा देऊन मी 99ला पवारसाहेबांच्या पार्टीमध्ये 26 जूनला रुजू झालो, रमेश दुबे यांच्या अधिकारामध्ये, त्यांच्या ह्याच्यामध्ये। त्याच्या अगोदर मी राजकारणामध्ये पवारसाहेबांचे नेहमी वाचत होतो, ऐकत होतो, बघत होतो। पवारसाहेबाला हे आता पक्ष सोडून जाणं हे करणं काय नवीन नाही आहे। काँग्रेस पक्षामध्ये असताना देखील काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा पवारसाहेबांना कधी वेळेवर त्यांच्या मनासारखं वागून दिलं नाही किंवा त्यांना कार्य करून दिलं नाही। मला आठवतं काहीतरी एका वर्किंग कमिटीच्या मिटिंगमधनं पवारसाहेब निघून गेले 4 लोकांना घेऊन, आणि त्यांनी मग त्याच्यानंतर दुसरा पक्ष काढायचं ठरवलं। पवारसाहेब म्हणजे त्याच्यानंतर ज्या वेळेला आता राष्ट्रवादी पक्ष 99ला काढल्यानंतर सुद्धा एक वेळ अशी पवारसाहेबांच्या बरोबर आलेली होती की सगळे लोक सोडून गेले होते पवारसाहेबाला। 4 का 5 MLA होते त्यांच्याबरोबर, तरी पवारसाहेब डगमगले नाही काय, आणि त्यांचे एक इच्छा होती, त्यांचं एक होप होता की आपण परत ही घडी बसवू शकतो। आणि त्याच्यानंतर त्यांनी पवारसाहेबांच्याकडे काहीतरी ट्रॅक्ट आहे, त्यांनी काय केलं, नवीन जोमाची लोकं त्यांनी घेतली, की आता ती म्हातारी झालेली आहेत। आता जे गेलेत ना सोडून, त्यावेळेला ते यंग होते। आता म्हणजे त्यावेळेला अजित पवार होते,
हे राजेश टोपे, त्याच्यानंतर अजित पवार, काय हे असे चांगले चांगले लोक, आता दिलीप वळसे पाटील, त्यावेळेला यंग लोक होतं. ह्या लोकांना घेऊन त्यांनी नव्याने पक्ष राष्ट्रवादी काढला आणि त्यांनी काँग्रेसमधनं काढून घेऊन हे परत 99ला पक्ष त्यांनी चांगला सरकारसुद्धा स्थापन केलं. त्यांनी 95ला काहीतरी सरकार स्थापन केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा जे ध्येय धोरण कसं आहे की शेतीप्रधान, शेतीला लोकांमध्ये त्यांच्या समाजामध्ये त्यांची नाळ जुडलेली आहे. लोकांमध्ये गावागावातल्या प्रत्येक गावामध्ये अमुक माणूस नावानं त्यांना ओळखतो. कोल्हापूर जिल्ह्यातला मी आहे. मला आठवतं पवारसाहेब ज्या ज्या गावात जातात तिथं एक दोन 4-2 व्यक्ती त्यांना ओळखत असते. तर आत्ता हे अजित पवार सोडून गेले, हे काय त्यांनी काय बरोबर केलेलं नाही आहे. तरी पण माझ्या मते त्यांनी जे बाजी मारलेली आहे विकासाच्या नावावर, विकास काय केला मला म्हणायचं आहे. विकास करायला अजित पवारांना 4 ते 5 वेळा उपमुख्यमंत्रीपद दिलं. त्याच्यानंतर समाजकार्याचं दिलं, पाटबंधारे खाते दिलं, अर्थमंत्री दिलं. त्यावेळेला विकास करायलासाठी दिलं होतं ना. मग याचा अर्थ तुम्ही आज त्यांची भाषा आहे विकासासाठी आम्ही BJPमध्ये गेलो. म्हणजे याच्या अगोदर तुम्ही विकास केला नाही जनतेचा. तुम्ही असं आहे बघा, आत्ताचे जे राजकारते लोक आहेत, मंत्री आहेत ना, त्यातले बहुतेक आता गेलेले सगळे भ्रष्टाचारी मंत्री आहेत. आणि या भ्रष्टाचारापासून भ्रष्टाचारापासून यांची पण बॅग घ्या. भ्रष्टाचारापासून वाचवायसाठी काय ह्या लोकांनी काय केलं आता, त्याच्यातून आपण कसं वाचायचं म्हणून हे BJPचा या गेल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 15 ऑगस्टला मला वाटतं नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं राष्ट्रवादीनं 70 करोडचा घोटाळा केलेला आहे आणि तीच लोक परत घेतलेली आहेत आता आणि त्याच लोकांच्या हातात सत्ता आहे. आता पवारसाहेबांनी काय केलेलं होतं, ह्या लोकांच्या हातात चांगल्या कमाईच्या. लेकिन सुनिए सुधार साहब, अजीत दादा ने ये भी कहा है कि शरद पवार जी के इशारे पे हम गए हैं, शरद पवार जी से हमने मीटिंग की थी कि हम एक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ले जाके हमारी सरकार में शामिल हो रहे हैं. उन्होंने हामी भरी थी. उन्होंने साफ तौर पर ये चीज़ शरद दादा पवार ने कही हुई है, मीडिया के सामने आके कही हुई है. अब सवाल है, अब चलते अब आगे बढ़ते थोड़ा सा. जैसे आपने बताया कि 1999 में शरद पवार जी ने कांग्रेस से अलग होकर एक अपनी पार्टी बनाई, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, और चुनाव आयोग ने उनको चुनाव चिन्ह दिया घड़ी. उस समय उम्र पवार साहब की कुछ और थी, लेकिन इस समय 84 के हो गए हैं. तो क्या लगता है कि अब उस ज़माने के उनके कार्यकाल के उनके लगभग उम्र के करीब आप भी हैं, तो लगता है कि अब वही ताकत, वही बल के साथ में फिर पार्टी को मौजूद खड़ा कर पाएंगे शरद पवार जी? असं याचं कारण असं आहे की MLA गेले. आता चुनाव आयोगानं जो हे दिलेला आहे, निकाल दिलेला आहे की MLA किंवा हे नगरसेवक किंवा जे खासदार गेले, पण सामान्य जनता त्यांच्या पाठीमागे नाही गेली बरं का. जनता अजून पवारसाहेबांच्या पाठीमागं जनता अजून आहे काय. तर हे लोक ह्याचा अंदाज आता पुढून येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणार. आतापर्यंत काय आहे की लोकांना हे लाभार्थी आहेत, ह्या लोकांना काय नाही काहीतरी सरकारमध्ये यांना मोठ्या पोस्ट दिलेल्या आहेत, खाती चांगली दिलेली आहेत, त्याच्यामधनं स्वतःचा विकास, घराण्याचा विकास ते करतात. जनतेच्या विकासाबद्दल त्यांना काय पडलेलं नाही आहे काय. माने आने वाले लोकसभा चुनाव के अंदर फिर एक बार महाराष्ट्र के अंदर महाविकास आघाड़ी 48 सीट पे लड़ने जा रही है. अभी गठबंधन हालांकि महाराष्ट्र में तय नहीं पाया है सुतार साहब. तो क्या लगता है कि मतलब जैसे कि देवेंद्र फडणवीस जी ने कहा है कि हम महाराष्ट्र की 48 सीट में से 40+ जीतेंगे. ऐसा लगता है कि आपको कि मतलब महाराष्ट्र में महागठबंधन सरकार या महाराष्ट्र में महागठबंधन की विजय प्राप्त होगी? असं आहे, भारतातल्या छोट्या छोट्या राज्यामध्ये जर बघितलं तर BJPची
बी जे पीची संख्या फार कमी झालेली आहे आता या काळामध्ये. बी जे पी पैशाच्या जीवावर आणि लोकांना खरेदी करत असतं. पैसा भरपूर देऊन लोकांना खरेदी करतं. ते सामान्य माणसापर्यंत तो पैसा जात नाही. पैसा कुठे एखाद्या कार्यकर्त्यापर्यंत जातो असतो. तो कार्यकर्ताच मोठा होतो, सामान्य जनतेला काय मिळत नाही त्याचं. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता मोदी कशी बोलतात, ए बार 40 पार असं बोलतो ना, हां, तर आमचं पण असं मत आहे ह्यावेळेला आम्ही संपूर्ण म्हणजे लोकसभेच्या सीट जिंकणार. बहुत अच्छी बात बता दी है सुतार जी ने कि अब की बार 400 के पार जैसा बीजेपी कह रही है, लेकिन सुतार साहब ने कहा है कि अब की बार महागठबंधन की सरकार आने वाले 2024 में बनकर रहेगी. पूछे गए हर सवाल का उन्होंने दिया है बेबाकी से जवाब. अब देखना है कि आने वाले लोकसभा चुनाव के अंदर अब किस तरह महागठबंधन मजबूती लड़ती है. अब नज़र हमारी ये भी रहेगी कि महाराष्ट्र के अंदर लोकसभा चुनाव के अंदर शरद पवार गुट के जैसे ऐसे सीनियर और कट्टर जो शरद पवार दादा के समर्थक हैं, कितनी मजबूती से अपने क्षेत्र के अंदर अपने अपने उम्मीदवारों को चुनाव जीताकर महाराष्ट्र से दिल्ली की लोकसभा में भेजते हैं. ये देखना बड़ा ही आवश्यक होगा. इससे साफ तौर पर जाहिर होगा कि चुनाव के अंदर जिसकी जितनी ताकत भारी, दिल्ली में उतनी उसकी संख्या भारी. आज और अभी के लिए बस इतना ही. मैं राजकुमार विश्वकर्मा, टुडे फ्लैश न्यूज़ सांताक्रूज से.